निव्वळ वायफळ बडबड करतो काहीतरी. ठीक आहे, आता शिक्षक आहे, शिक्षकासारखं राहायला पाहिजे, स्वतःचा आहे ना, तो माणूस पण ऑपॉर्च्युनिझमचा वापर करतो. आणि तुम्हाला सांगतो मी, ह्या माणसाने कधी PSI ची एक्झाम वगैरे पास झालेला नाही आहे माणूस. हा, तर आणि आज UPSC MPSC ला शिकवतात ते. हा, UPSC आणि MPSC ला शिकवत आहे. म्हणजे सरकारने काहीतरी क्रायटेरिया आणायला पाहिजे ना, की जसं तुम्हाला प्राध्यापक व्हायचं आहे, असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, तुम्हाला नेट किंवा सेट लागते. पण आपल्या इथं आहे ना कितीतरी क्लासेस उघडले गेलेली आहेत. तुम्ही बघाल की ह्या क्लासेसमध्ये आहे ना कोणाचा अंकुशच नाहीये, की जो पोरगा MPSC मध्ये फेल झाला, UPSC मध्ये फेल झाला की काय चला नवीन क्लास टाकून देतो. अरे बाबा, काहीतरी मिनिमम क्रायटेरिया असला पाहिजे ना, की तू समजा ग्रॅज्युएशनच्या पोराला शिकवत आहे तर तुमच्याकडे नेट आहे का, सेट आहे का, नाही आहे. म्हणजे आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला कोणी आर्टच्या व्यक्तीने शिकवलं असतं, तुम्हाला चाललं असतं का? कसं शिकवेल? नाहीच ना. तर इथं तेच आहे की बाबा हा माणूस PSI पण नाही झालेला, हा UPSC च्या पोरांना शिकवत आहे. पुण्यामध्ये भयंकर क्लासेस आहे की ज्या व्यक्तीनं कधी त्यांच्या आयुष्यात प्रिलिम पण नाही काढली, पुण्यातला एक नावाजलेला क्लास आहे, त्या माणसाने प्रिलिम पण नाही काढली, कितीतरी पोरांना आहे ना ट्रेनिंग देतोय. मी स्वतः तिथला विद्यार्थी होतो.